नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध। सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्याचा करण्यात आलेला ठराव रद्द करून गेल्या अनेक वर्षापासून प्रचलित असलेले शिवरत्न हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाला सुमारे 40 वर्षापूर्वी शिवरत्न हे नाव देण्यात आले होते। हे नाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असून त्यास ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे। शिवरत्न हे नाव बदलण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना छत्रपती शिवाजी महाराज व भगवान शंकराची प्रतिमा भेट देण्यात आली। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरत शेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे आदी उपस्थित होते। रयत संवादसाठी रमेश सुरवसे, सोलापूर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव हे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं। पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे। द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू, हे आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा इशारा देत आहोत। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।